माझं नाव सौ आशा राजेश आहे. हं, मी बुलढाणा जिल्हा हं. तालुका चिखली इथून आली आहे. अच्छा. आणि मला स्पाईनचा खूप त्रास हं. होतो, मानेचा, पाठीचा आणि सियाटिकाची नस दबलेली होती माझी. खूप त्रास, मला खाली बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं. खूप खूप कळ होती, 3 टाइम पेन किलर घ्यावं लागायचं सिव्हिअर मला. पेन होतं. सिव्हिअर पेन होतं खूप. पण सरांकडे आली, त्या फर्स्ट सेटिंग मध्येच माझी कळ थांबली, ठणक थांबली. आणि सेकंड सेटिंग मध्ये मला चालता यायला लागलं. आणि थर्ड सेटिंग मध्ये मी एकदम ओके झाली. आणि आता ही चौथी सेटिंग आहे, तर मला असं वाटते मला काहीच त्रास नाहीये. त्रास होता. हं, थोडा त्रास वाढत गेला. स्पाईन ऑलरेडी कर्व झाला होता. हं. म्हणून मी शोधामध्ये होतो की बुवा तिचा व्यवस्थित इलाज व्हावा आणि कोणत्याही प्रकारचं इथं म्हणजे ऑपरेशन झालं नाही पाहिजे आणि कोणती तरी एखाद्या व्यवस्थित थेरपीमधून तिचं पूर्ण स्पाईन जो कर्व झालेला आहे तो सरळ होऊन आणि तिचं जे त्रास आहे तो कमी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी बऱ्याच वेळेस युट्यूबवर सर्च करत होतो. सर्च करता करता एक दिवस मला आपला जानकी स्पाईन सेंटरचा व्हिडिओ मला दिसला. हं. त्यामध्ये मी व्हिडिओ बघितला आणि मला स्पाईन सेंटरला जर माझ्या पत्नीला घेऊन गेलो तर नक्कीच तिथे ती दुरुस्त होईल अशी मला शाश्वती वाटली, 100% गॅरंटी वाटली. आणि मी त्याच अपेक्षेने आणि उद्देशाने आणि ती दुरुस्त व्हावी म्हणून इथे घेऊन आलो. ऍक्च्युली तिला 1 महिन्यापूर्वी इतका त्रास होता की त्याला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, इकडच्या कडेवर तिकडच्या कडेवर सुद्धा होता येत नव्हतं. तिला ओढू म्हणजे उभं करावं आधार. लागलं. उभं करावं लागायचं, आधार देऊन उभं करावं लागायचं. तर मला त्यातून असं वाटलं की बापरे, हिला एवढा जर त्रास होत आहे. एक दवाखान्यामध्ये गेलो, तिथे डॉक्टरांनी सांगितलं की यांची एक नस दबलेली आहे कमरेमध्ये सायटिकाची आणि त्यामध्ये त्यांना जर आता या गोळ्या औषधांनी जर फरक पडला तर ठीक आहे, नाही तर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. मग मी शोधता शोधता आणि आपण देवासारखे भेटला. 4 सेटिंग मध्ये जवळपास 100% माझ्या पत्नीला फरक फरक पडलेला आहे. पडला. आनंदी आहात सर आमच्या यस ट्रीटमेंटने? यस. हं. कारण की पहिल्यांदा आले तर त्या मॅडम की आय थिंक असं चालता येत नव्हतं मला. सपोर्टने हो, चालायचे ना सपोर्ट. तुम्ही. हो. आता सपोर्ट घेण्याची गरज पडते नाही नाही, तुम्हाला? बिलकुल नाही. स्वतः बसते, उठते मी आणि सर्व कामं करते. ऑपरेशनची गरज वाटते आता? बिलकुल नाही. नाही वाटत नाही ना? नाही. आणि मला असं वाटतं की ज्यांना कोणाला असा त्रास असेल त्यांनी अवश्य तुमच्याकडे यावं. ऑपरेशन पेक्षा हा बेस्ट, एकदम बेस्ट आहे. 100% समाधानी आहे. आणि तुम्ही जे बोलले होते फर्स्ट टाइम की तुम्ही विश्वास ठेवा, तोच आम्ही ठेवला सर. आणि त्या विश्वासावर तुम्ही खरे ठरले. नक्कीच मॅडम. कारण मी अक्षरशः यांना म्हटलं होतं मी सुसाईड करते, या थरापर्यंत गेली होती मी, एवढा त्रास होता मला. तर ज्यांना पण हा त्रास आहे त्यांनी अवश्य एकदा तुमच्या जानकी स्पाईन सेंटरला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि एक विश्वास वाटतो की इथे 100% तो बरा होईलच आणि बरा होऊनच जाईल, असं एक वाटते. सर तुम्हाला अजून काही सांगायचं? नाही, धन्यवाद सर. आपण भेटलात, आभारी आहोत.